तर एकंदरीत याच्यामध्ये बघा तुमच्या लक्षात आलं असेल टेक्निकल जो फॅक्टर आहे किंवा तुमचं ब्रँच रिलेटेड आहे हे तो कॉमन आहे, ठीक आहे. याच्यामध्ये हा ऑपॉर्च्युनिटी बीसाठी आहे. इथे ITI बी आणि डिप्लोमा तिन्ही चालेल. इथे डिप्लोमा BSc आणि आपला ITI चालेल आणि इथे आपलं इंजिनिअरिंग रिलेटेड जे काही आहे ते PCMC रिलेटेड जे काही आहे ते, ठीक आहे. तर यामध्ये बघा तुम्हाला इथे याच्यामध्ये ॲप्टी रिझनिंग हा कॉमन फॅक्टर आहे, ठीक आहे. ॲप्टी रिझनिंग हा कॉमन आहे आणि आपलं टेक्निकल म्हणजे जे काही ब्रँच रिलेटेड आहे तो कॉमन आहे. म्हणजे हा अभ्यास तुम्हाला कॉमन करणे आहे. तुम्हाला कोणतीही एक्झाम म्हणजे सपोज आता तुम्ही कंबाईन एक्झामचा ट्राय करत असाल. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. बघा मित्रांनो, 4 जे वॅकन्सीज आहेत त्यावर आपण आज थोडंसं बोलणार आहे. मला विद्यार्थी मित्रांचे कमेंट होते की सर ह्या ॲट अ टाईम 3-4 एक्झाम्स आलेले आहे, तर त्याचं प्रिपरेशन कसं करावं किंवा काय पुढचा प्लॅन असला पाहिजे किंवा स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि कशाला महत्त्व दिलं पाहिजे हे थोडंफार तुम्ही सांगा किंवा मग यावर थोडासा एक व्हिडिओ घ्या. तर त्या रिलेटेड बघा, महाट्रान्सको ही जी आहे ही एक्झाम आपण आता ऑलरेडी व्हिडिओज यावर घेतलेले आहे, पूर्ण माहिती आपण दिलेली आहे. ही एक्झाम पोस्टपोन झाली होती, जुलैमध्ये होती 16-17ला. तर ती आता ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये प्रपोज आहे किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये अपेक्षित आहे किंवा बऱ्यापैकी त्यावर आपण आता आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक मेसेज टाकलेला आहे. त्याच्यामध्ये माझं काही लोकांशी बोलणं झालेलं आहे त्या रिलेटेड याच्या रिलेटेड. तर थोडंफार म्हणजे एक असं म्हणू शकतो आपण की 100% नाही पण एक 99% 95% बऱ्यापैकी कन्फर्म झालेलं आहे की ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम ही होणारच आहे. त्यामुळे हार्डली आपल्याकडे फक्त एक साधारण 30 दिवस किंवा 28 दिवसाचा आपल्याकडे कालावधी राहिलेला आहे. तर त्या पिरियडमध्ये आपल्याला बघा टोटल 223 वॅकन्सीज आहे. अतिशय चांगला चान्स आहे महाट्रान्सकोचा. आपले डिग्री होल्डर जे आहेत इलेक्ट्रिकलमध्ये जी डिग्री झालेली आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल, टेलिकम्युनिकेशन आणि सिव्हिल, ठीक आहे, याच्यासाठी हा चांगला चान्स आहे. इलेक्ट्रिकलच्या 170 जागा आहे. आपण थोडंफार इलेक्ट्रिकलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी थोडंफार इथे आज मी बोलणार आहे, कारण की आपण 4ही ज्या वॅकन्सीज आहे स्पेशली या 4बद्दल मी आज बोलणार आहे. त्याच्यामध्ये महाट्रान्सको त्यानंतर ITI इन्स्ट्रक्टर, त्यानंतर DRDO सेप्टम याच्या ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज आहे. अतिशय चांगली वॅकन्सी आहे, अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे विद्यार्थी मित्रांकरता, स्पेशली BSc डिप्लोमा आणि ITI करता. आणि PCMCमध्ये जे काही वॅकन्सीज आहे तर ते पण ऑक्टोबरमध्ये अपेक्षित आहे. त्यांनी ऑलरेडी जे काही नोटिफिकेशन दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी ऑक्टोबर ही अपेक्षित डेट दिलेली आहे. आणि ITI इन्स्ट्रक्टरसुद्धा ऑक्टोबर-डिसेंबर त्याच्या 2 एक्झाम आहे ॲक्च्युली. CBT 1ची आधी एक्झाम आहे आणि CBT 2 ही नंतरची एक्झाम आहे. सामायिक आणि व्यावसायिक असं म्हटलेलं आहे त्याला. तर त्याच्यामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर म्हटलेलं आहे, परंतु आता सप्टेंबरमध्ये तर काही शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे ऑक्टोबरला ही एक्झाम होईल त्यांची पहिली एक्झाम आणि दुसरी एक्झाम डिसेंबरमध्ये अपेक्षित आहे किंवा नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, ठीक आहे. तर बघा, महाट्रान्सको ही जी आता ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे ही अतिशय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. माझा स्वतःचा 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे MSCP कंपनीचा किंवा महाडिस्कॉमचा. तर त्या बेसवर मी सांगू शकतो की महाट्रान्सको ही जी आता ऑपॉर्च्युनिटी आली आहे ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. अतिशय चांगली संधी आहे. महाट्रान्सकोचा हा जॉब ड्रीम जॉब समजला जातो एखादा इंजिनियरसाठी किंवा BTech इंजिनियरसाठी, ठीक आहे. त्याच्यामुळे चांगली संधी आहे. 170 हा जो आकडा आहे हा सुद्धा त्यांनी चांगला घेतलेला आहे इलेक्ट्रिकलसाठी स्पेसिफिकली, कारण की याच्या आधी जी ॲड आली होती ते एक 50च्या रेंजमध्ये किंवा 50-100च्या वर जागा निघालेल्या नाही आहे, 100च्या वर जागा निघालेल्या नाही आहे. त्यांनी 170 इलेक्ट्रिकलचे आहे. इलेक्ट्रॉनिकच्या सुद्धा बऱ्यापैकी जागा आहे आणि सिव्हिलच्या सुद्धा खूप चांगला चान्स आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंफार सिलेबस वाईज जे व्हॅरी होतं, कारण की आपल्याला अभ्यास करताना सिलेबस काय आहे किंवा कशावर भर द्यायचं किंवा काय टॉपिक आहे ते माहिती असणं आवश्यक आहे. बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल कारण ऑलरेडी आपण व्हिडिओ घेतलेला आहे किंवा मग तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला माहिती ऑलरेडी मिळाली असेल. परंतु जे कॉमन सिलेबस आहे त्यावर आपण थोडंसं लक्ष देऊ आणि त्यानुसार पुढची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी किंवा तुमच्यासाठी काय बेस्ट राहील, काय चांगलं राहील, तुम्हाला जॉब तुमचं लोकेशन बऱ्याच जण काय करतात की जॉबचं एक्झाम देताना किंवा अटेम्प्ट करताना लोकेशनसुद्धा पाहतात की याचं लोकेशन कुठे आहे किंवा काय, मला घराजवळ पाहिजे, मला दूर चालते, असं म्हणजे थोडंफार प्रायोरिटीज आपण आखून ठेवलेल्या असतात आपल्या फॅमिली वाईज. तर त्या अनुषंगाने तुम्हाला कोणतं चांगलं पडेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, महाट्रान्सको साठी 223 पोस्ट आहे, 170 जागा आहे इलेक्ट्रिकलसाठी. त्याच्यामध्ये बघा टेक्निकल जे आहे 50 प्रश्न 110 मार्क, ॲप्टिट्यूड जे आहे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे 20 प्रश्न 10 मार्क, रिझनिंग आहे 40 प्रश्न 20 मार्क आणि मराठी आहे 20 प्रश्न 10 मार्क, ठीक. 150 मार्काचं हे पूर्ण एक्झाम होते. याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी मी भरपूर माहिती दिलेली आहे. हा याचा एकंदरीत सिलेबस आहे महाट्रान्सको चा. ही बीसाठी अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, अतिशय चांगली संधी आहे. त्यानंतर बघा ITI इन्स्ट्रक्टर ही जी वॅकन्सी आली आहे तब्बल 1457 पोस्टची वॅकन्सी आहे. अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे एकदम. म्हणजे तुम्हाला सांगतो की तुम्हाला स्वतःला म्हणजे झोकून द्या तुम्ही, कारण ही सुद्धा ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे. ही सुद्धा ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती
आपल्याला आहे ITIसाठी, त्यानंतर आहे डिप्लोमासाठी इंजिनियर्स, डिप्लोमा इंजिनियर्स आणि BEसाठी. ठीक आहे, ह्या तिन्ही सेक्टरसाठी ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ITIला तुम्हाला 4 वर्ष एक्सपिरियन्स लागेल, CTI ITI जे काही आहे ते तुम्हाला लागेल. आणि प्लस तुम्हाला डिप्लोमासाठी तुमचं सेकंड क्लास फर्स्ट क्लास असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार नाही, आणि अदरवाईज लागेल. आणि BEसाठी सुद्धा तुम्हाला म्हणजे BEसाठी तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार नाही. ठीक आहे, एकंदरीत हा पूर्ण म्हणजे हे जे आहे, ही जी वॅकन्सी आहे 335 प्लस किंवा 335 पोस्ट आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहे त्यांचे रिलेटेड जे काही इलेक्ट्रिशियनचे ट्रेड आहे आपला, किंवा मग त्याच्या रिलेटेड जे काही इंजिनियर्स लोक जे काही वायरमनसाठी वगैरे आपण जे भरू शकतो ना, तर टोटल जे डिव्हिजन वाईज याच्या जागा आहेत ITI इन्स्ट्रक्टरच्या, त्याच्यामध्ये बघा 335च्या जवळपास इलेक्ट्रिकल सेक्टरच्या ज्या पोस्ट आहेत, म्हणजे BE इलेक्ट्रिकल साठी किंवा डिप्लोमा इलेक्ट्रिकलसाठी किंवा ITI प्लस 4 इयर एक्सपिरियन्ससाठी. ठीक आहे, चांगली संधी आहे, अतिशय चांगली संधी आहे, बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. कोणी असं समजू नका की इन्स्ट्रक्टर म्हणजे टीचर आहे बा, तसं समजू नका. मी स्वतः 12 वर्ष काम केलेलं आहे. कारण की कसं आहे की पब्लिक सेक्टरमध्ये काम करणं किंवा पब्लिक ओरिएंटेड जॉबमध्ये काम करणं अतिशय कठीण जातं, परंतु हा जो जॉब आहे हा अतिशय चांगला जॉब आहे, सॅलरीसुद्धा अतिशय चांगली आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही जॉब मी तुम्हाला आधी सांगतो आहे. काय सांगतो आहे, कारण हा माझ्या दृष्टीने अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी आहे महाट्रान्सको AEची. ठीक आहे, जॉब लागल्यानंतर तुम्हाला थोडंसुद्धा असं वाटणार नाही की मी हा कशाला जॉईन केला किंवा किती त्रास आहे वगैरे. या गोष्टी तुम्हाला इथे कधी वाटणार नाही, आणि इथंसुद्धा कधी वाटणार नाही. ITI इन्स्ट्रक्टरमध्ये महाट्रान्सकोमध्ये प्रमोशन चॅनल खूप चांगले असतात, प्रमोशन तुमचं खूप चांगल्या प्रकारे आणि लवकर होतं. त्याच्यामुळे इथे तर तुम्हाला काही शंकाच नाही, इथे तुम्हाला काही विचार करण्याची गरज नाही. स्वतःला अभ्यासामध्ये झोकून द्या, अपॉर्च्युनिटी ह्या येतच राहतात आणि आलेल्या आहे आणि येतच राहतात. ठीक आहे, अभ्यासात राहा. मी वरच्यावर तुम्हाला सांगत असतो की अभ्यासात राहा, जागा हे निघत राहतात आणि निघतसुद्धा राहणार आहे पुढे. ठीक आहे, ITI इन्स्ट्रक्टरच्या 1457 जागा आहे, 335 साधारण इलेक्ट्रिकलसाठी जागा आहे त्याच्यामध्ये. त्यामधलं सिलेबस बघा मित्रांनो, आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे आपल्या एका व्हिडिओमध्ये. मराठी, इंग्लिश, याच्यामध्ये GK आणि GI म्हणजे जनरल इंटेलिजन्स, याच्यामध्ये रिझनिंग आहे आपले रिझनिंग ॲबिलिटी. त्यानंतर ॲप्टिट्यूडचे काही प्रश्न असतात, जास्त करून तुम्हाला रिझनिंग राहतं. हे प्रश्न तुमचे साधारण 60 प्रश्न 120 मार्काचे राहतात. आणि याच्यामध्ये टेक्निकलचा जो पार्ट आहे, म्हणजे हे जे आहे हे तुमचं साधारण बघा CBT 1मध्ये ते आपण ज्याच्यामध्ये 2 एक्झाम असतात ITIमध्ये. CBT 1मध्ये हा तुमचा टॉपिक राहतो, आणि याच्यामध्ये जर तुम्ही स्कोअर केलं 45%च्या वर, तर त्याच्यानंतर तुम्हाला हे जे सेकंड एक्झाम आहे आपण ज्याला म्हणतो प्रोफेशनल एक्झाम किंवा व्यावसायिक एक्झाम, त्याच्यामध्ये तुम्हाला 40 प्रश्न 80 मार्क, टोटल तुमचे 100 प्रश्न 200 मार्कासाठी ही तुमची एक्झाम आहे टोटल. ठीक आहे, याच्यामध्ये 2 तुमचे होणार आहे. पहिला याचं जसं आता MPSCचं प्री आणि मेन्स असतं, परंतु त्याच्यामध्ये प्री ही क्वालिफाय असते, मेन्सचे तुमचे मार्क पकडले जातात. परंतु याच्यामध्ये असं नाही आहे, दोन्ही याचे तुमचे मार्क्स पकडले जाणार आहे, दोन्ही याचं तुमचं मेरिट लागणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला 45% कमीत कमी मार्क्स लागतील याच्यासाठी क्वालिफाय होण्यासाठी, आणि याच्यामध्ये 45% कमीत कमी लागतील तुमच्या क्वालिफाय होण्यासाठी, म्हणजे ॲटलिस्ट मार्क आहेत ते. बाकी दोन्ही याचं तुम्ही जेवढा जास्त स्कोअर कराल तेवढा तुमचा मेरिट लागेल. ठीक आहे, आणि अतिशय चांगली संधी. ITI इन्स्ट्रक्टर हा अतिशय चांगला जॉब आहे. आणि तुमचं याचं लोकेशनचं मला सांगतो आधी, या 2 याचं सांगतो. लोकेशन बघा, महाट्रान्सकोमध्ये जॉब लोकेशन काय असतं, तुम्ही जे काही आहे तुमचं सिलेक्शन लिस्ट लागते, त्यानंतर तुम्हाला झोन्स दिले जातात. झोनमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर एरिया दिला जातो, किंवा पर्टिक्युलर सबस्टेशन तालुका लेवलवर दिलं जातं, किंवा स्टेट डिव्हिजन डिस्ट्रिक्ट लेवलला दिलं जातं. त्यामध्ये असे एक प्रकार राहतो. आणि त्याच्यानंतर बघा, याचं पोस्टिंग जे असतं, म्हणजे तुम्ही जर सपोज तुम्ही एखाद्या पुणे जिल्ह्यातल्या एखाद्या ग्रामीण भागातले असाल, तुम्ही तिथला तुमचा लोकल ॲड्रेस दिला असेल, जर तुम्ही रँकमध्ये आले, तर जे रँक असते 170 पैकी तुमचं एक 50, 60, 70, 80पर्यंत तुमची रँक असेल ना, तर तुम्हाला लोकल एरिया मिळण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे जिथून तुमचं फॉर्म भरलेला आहे, ज्या फॉर्मवर तुम्ही जो ॲड्रेस दिलेला असतो, तिथे तुम्हाला मिळण्याची शक्यता जास्त राहते, जर तुमचं मेरिट रँक चांगला आला तर. ठीक आहे, आणि तिथे वॅकन्सी पण असणं आवश्यक आहे. जर तिथे वॅकन्सी असेल तर, तिथे वॅकंट पोस्ट नसतील, कारण की सिटी एरियामध्ये कसं सबस्टेशनचे हे जास्त राहतात. तालुक्यामध्ये 2-2, 4-4 सुद्धा 132 kV 220 kVचे सबस्टेशन राहतात. आणि बाकी थोडंफार तिकडे तुम्ही ग्रामीण भागात गेले, सपोज आता इकडे तुम्ही विदर्भात असाल, किंवा लातूरमध्ये असाल, किंवा जळगाव एरियामध्ये असाल, किंवा मराठवाड्यामध्ये असाल, तर तिथे तुम्हाला एका तालुक्यामध्ये एकच सबस्टेशन मिळेल 132 kV वगैरे. ठीक आहे, त्याच्यानुसार तिथे जास्त इंजिनियर्स लागतात सिटी एरियामध्ये. तर तुम्ही लोकल तुमचा जो पत्ता टाकला असेल त्या एरियाच्या जवळपास तुम्हाला शक्यतोवर मिळते. जर वॅकंट नसेल तर मग तुम्हाला ते बाहेर देतात. बाहेर म्हणजे कुठे, मुंबई, पुणे किंवा नाशिक वगैरे, शक्यतोवर मुंबई, पुणे द्यायचा ते प्रयत्न करतात, तिथे ते फिल करायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, आणि नागपूर वगैरे. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला जर तुमच्या घराजवळ पाहिजे असेल, साधारण 50 ते 100 किलोमीटरमध्ये पाहिजे असेल, तर हा जॉब बऱ्यापैकी आहे. त्यानंतर ITI इन्स्ट्रक्टर जे आहे, ITI इन्स्ट्रक्टरमध्ये तुम्हाला आधी डिव्हिजन वाईज त्या पोस्ट भरायच्या आहेत, किंवा डिव्हिजनचं तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे आहे. ज्या डिव्हिजनमधून तुम्ही फॉर्म भराल त्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला ते मिळेल. आणि प्लस तुमच्या त्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला ते कॉलेज एखादं अलॉट करतील. ITI इन्स्ट्रक्टर म्हणून तुम्हाला तिथे काम करावं लागेल, ITI कॉलेजवर तुम्हाला काम करावं लागेल ॲज अ टीचर म्हणून. ठीक आहे,
तर हे सुद्धा तुमच्या लोकल म्हणजे तुम्ही जिथे आहे तिथे सुद्धा तुमचं सपोज तुम्हाला बाहेर जरी मिळालं कुठेतरी तुमच्या लोकल एरियामध्ये तुमच्या एरियामध्ये तुम्ही येऊ शकता, नेटिव्ह प्लेसमध्ये तुम्ही येऊ शकता. हे दोन्ही जॉब त्यासाठी अतिशय चांगले आहेत. ठीक आहे, महाट्रान्सको आणि IT इन्स्ट्रक्टर. त्यानंतर बघा हे जे आहे DRDOचं बघू आपण. DRDO सेप्टम ही सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे मित्रांनो. सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब आहे. हा जर माझ्या दृष्टीने जर पकडला तर सगळ्याच्यामध्ये DRDO हा बेस्ट मी समजेल. DRDOचे जे पोस्ट आहे याच्यामध्ये जे टेक्निकलच्या पोस्ट दिलेल्या आहेत त्यांनी एक पोस्ट आहे ती सिनियर टेक्निकल असिस्टंट ज्याला म्हणतो आपण, आणि दुसरं आहे ते टेक्निशियनची पोस्ट आहे, ती ITI बेस आहे. आणि एक दुसरी जी आहे म्हणजे बघा याचे टोटल पोस्ट जे आहे DRDO सेप्टमच्या 1900 पोस्ट आहे, 1900 प्लस आहे, 1901 ॲक्च्युली. आणि डिप्लोमा BSCचे 85 आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल रिलेटेड बोलतो आहे बरं मी. बाकीचं जे आहे ते भरपूर आहे, 1900 पोस्ट टोटल आहे, परंतु इलेक्ट्रिकल रिलेटेड डिप्लोमा बेस्ड किंवा आपण याच्या म्हणतो इलेक्ट्रिकल रिलेटेड 85 आहे. आणि ITI लेवलच्या जवळपास 106 पोस्ट आहे, म्हणजे ITIचे विद्यार्थी जिथे फॉर्म भरू शकतात. इलेक्ट्रिकल रिलेटेड बोलतो आहे बरं, बाकी भरपूर आहे, पोस्ट तर भरपूर आहे, 1900 पोस्ट आहे टोटल, पण तुम्ही इलेक्ट्रिकल सेक्टर रिलेटेड बोलतो आहे. त्याच्यामध्ये बघा सेंट्रल गव्हर्नमेंट जे जॉब आहे अतिशय चांगला जॉब आहे. याच्यामध्ये फॅसिलिटीज भरपूर असतात. पे स्केल जरी तुम्हाला थोडंफार कमी वाटत असलं ॲज कम्पेअर टू इकडच्यापेक्षा थोडंसं कमी वाटत असलं, पण तो फॅसिलिटीज ह्या खूप जास्त मिळतात आणि अतिशय चांगलं त्याचं तुम्हाला बेनिफिट्स असतात. जॉबचे बेनिफिट्स भरपूर असतात. फक्त याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम असा आहे, हे तुम्हाला आउट ऑफ महाराष्ट्रसुद्धा मिळू शकतं. जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहे त्यांना जर महाराष्ट्र बाहेर जायची इच्छा असेल किंवा त्यांना असं वाटत असेल की आपल्याला बाहेर पोस्टिंग मिळालं तर चालेल, त्यांनी इथे अप्लाय करायला किंवा त्यांचा अभ्यास स्ट्रॉंगली करायला काही हरकत नाही. ठीक आहे, याच्यामध्ये बघा सिलेबस FT, रिझनिंग, त्यानंतर जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, जनरल सायन्स आणि आपल्या ब्रँच रिलेटेड एक तुमचं ट्रेड रिलेटेड किंवा तुमचं जे काही BSCमध्ये ब्रँच असेल, कोणते फील्ड असेल किंवा मग इलेक्ट्रिकलमध्ये तुमचं असेल किंवा याच्यामध्ये बाकीचे पण जसं ITIमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिशियन आहे, फिटर आहे, वेल्डर आहे, या रिलेटेड तुमचे प्रश्न इथे विचारले जातील. टोटल एकंदरीत तुमचा हा इथे सिलेबस आहे. जनरल इंग्लिशमध्ये ग्रामर, त्यानंतर इथे जनरल अवेअरनेसमध्ये बघा जनरल अवेअरनेस किंवा इथे आपण इथे बघितलेलं आहे GK. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही सिलेबस असतो तो असतो जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी आणि त्याला रिलेटेड इकॉनॉमिक्स वगैरे या रिलेटेड राहतं जनरल अवेअरनेसमध्ये किंवा GKमध्ये. आणि करंट अफेअर्स रिलेटेड हे प्रश्न बऱ्यापैकी राहू शकतात. ठीक आहे, आणि ब्रँच रिलेटेड तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सापडेल. 4ही एक्झाममध्ये ब्रँच रिलेटेड त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत, ते कॉमन आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्युनिसिपल कॉर्पोरेशन. अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी आहे ही सुद्धा. स्पेशली जे पुण्याचे आहे किंवा मुंबईला अटॅच आहे किंवा पुण्याला अटॅच विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगला अपॉर्च्युनिटी. याची एक्झाम ऑक्टोबरमध्ये अपेक्षित आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा सध्या फॉर्मचे डेट आणखी आहेत त्याच्या 8 तारखेपर्यंत 7-8 तारखेपर्यंत. याच्यामध्ये 386 जागांची वॅकन्सी यांनी दिलेली आहे. इलेक्ट्रिकलसाठी थोडेसे कमी वॅकन्सीज आहे इथे, सिव्हिलसाठी जास्त आहेत. इलेक्ट्रिकलसाठी फक्त 18 वॅकन्सीज आहे. परंतु ज्यांना पुणेमध्ये राहायचं आहे, स्पेशली ज्यांना असं पुणेमध्येच राहायचं आहे, कुठे शिफ्ट व्हायचं नाही किंवा त्यांना इकडे तिकडे शिफ्ट व्हायचं नसेल, लोकल तिथले असतील, तर त्यांच्यासाठी अतिशय चांगला ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यामध्ये मराठी आहे विषय, इंग्लिश आहे, GK आहे, जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंगवर आणि ॲप्टिट्यूडवर थोडे प्रश्न राहतात. आणि टेक्निकल रिलेटेड तुमचं जे काही ट्रेड असेल किंवा तुमचे जे काही ब्रँच असेल त्या रिलेटेड तुमचे इथे प्रश्न राहतील. हा सिलेबस आणि आपला ITIचा हा सिलेबस हा बऱ्यापैकी सेमच आहे. तर मित्रांनो आता आपण बघू की जे काही सिलेबस आहे त्याच्या वाईज तुम्हाला अभ्यास कसा करावा लागेल किंवा कशाला आता प्रायोरिटी दिली पाहिजे, कोणती एक्झाम आधी आहे किंवा कोणती नंतरचं. याच्यामध्ये बघा ऑक्टोबर फर्स्ट वीकमध्ये महाट्रान्सको आहे. DRDOची डेट यांनी अजूनपर्यंत डिक्लेअर केलेली नाही ॲडमध्ये, जाहिरातीमध्ये, तर ती साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ITI इन्स्ट्रक्टरचं ऑक्टोबर किंवा ऑक्टोबरच्या रेंजमध्ये तुमची पहिली एक्झाम, नंतर डिसेंबरमध्ये दुसरी एक्झाम. याच्यासुद्धा डेट्स कन्फर्म नाही आहे, परंतु ऑक्टोबर आणि पहिली एक्झाम ऑक्टोबरमध्ये, सेकंड एक्झाम डिसेंबरमध्ये. आणि PCMCची ऑक्टोबरमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. टेंटेटिव्ह डेट जी आहे ते ऑक्टोबरमध्ये त्यांनी म्हटलेली आहे. ठीक आहे, तर एकंदरीत याच्यामध्ये बघा तुमच्या लक्षात आलं असेल टेक्निकल जो फॅक्टर आहे किंवा तुमचं ब्रँच रिलेटेड आहे हे तो कॉमन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये हा ऑपॉर्च्युनिटी BEसाठी आहे. इथे ITI BE आणि डिप्लोमा तिन्ही चालेल. इथे डिप्लोमा BSc आणि आपला ITI चालेल. आणि इथे आपलं इंजिनिअरिंग रिलेटेड याच्यामध्ये ॲप्टी रिझनिंग हा कॉमन फॅक्टर आहे. ठीक आहे, ॲप्टी रिझनिंग हा कॉमन आहे. आणि आपलं टेक्निकल म्हणजे जे काही ब्रँच रिलेटेड आहे तो कॉमन आहे. म्हणजे हा अभ्यास तुम्हाला कॉमन करणे आहे. तुम्हाला कोणतीही एक्झाम म्हणजे सपोज आता तुम्ही कंबाईन एक्झामचा ट्राय करत असाल किंवा आता महाट्रान्सको तुमचं पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे, कारण महाट्रान्सकोची डेट ही कन्फर्म आहे. कन्फर्म म्हणजे ऑलमोस्ट कन्फर्म आहे. आता पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे अपेक्षित तर असं आहे की 15 ते 17 तारीख म्हणजे 17 तारखेला त्याची अनाऊन्समेंट होण्याची शक्यता आहे महाट्रान्सकोच्या साईटवर. त्यानुसार तुम्ही प्लॅन करायला काही हरकत नाही. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ITI इन्स्ट्रक्टर जे आहे मध्ये बघा मराठी, इंग्लिश तुम्हाला हे दोन्हीचे ग्रामर करणे आहे, पॅसेजेसची प्रॅक्टिस करणे आहे, प्रिव्हियस पेपर सॉल्व करा जास्तीत जास्त. आणि ऑलरेडी तुम्हाला बुक्स मी यावर सांगितलेलंच, आपला एक व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर. GKचा अभ्यास तुम्हाला कॉमन आहे, फक्त इथे GK नाही आहे, इथे GK आहे.
इथे GS किंवा जनरल अवेअरनेस आहे आणि GSचा सुद्धा भाग आहे. GSमध्ये थोडाफार सायन्सचा भाग येतो आणि GK इथे आहे आणि इथे GK आहे. म्हणजे तिन्ही एक्झाममध्ये तुम्हाला GK करणे भाग आहे. ठीक आहे. आपले जे एकंदरीत चारही जे वॅकन्सीज आहे आणि ज्या काही बंपर वॅकन्सीज आहे त्यासाठी तुम्हाला ॲप्टी रिझनिंग, एक लँग्वेज म्हणजे मराठी आणि इंग्लिश. ठीक आहे. मराठी, इंग्लिश, ॲप्टी रिझनिंग आणि GK हे जवळपास नॉन टेकचा भाग आहे. आणि टेक्निकलचा तुमचं जे ट्रेड रिलेटेड असेल, ब्रँच रिलेटेड असेल, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल तुमचं असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी सध्या जी कन्फर्म एक्झाम आहे ती महाट्रान्सकोची आहे. महाट्रान्सकोची एक्झाम ही कन्फर्म फर्स्ट वीकमध्ये आहे. बाकीच्या एक्झामच्या अजून डेट्स आलेल्या नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता तरी जे बी होल्डर्स आहेत, स्पेसिफिकली मी त्यांच्यासाठी सांगतो आहे, बी होल्डर्सनी पूर्णपणे टार्गेट महाट्रान्सको करायला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली ते करतही असतील सध्या अभ्यास त्यांचा महाट्रान्सकोच्या अँगलनीच असेल, टार्गेटनी असेल. आणि प्लस डिप्लोमा होल्डर्स चांगली आहे. आणि त्यामध्ये बघा ही एक अपॉर्च्युनिटी अतिशय चांगली आहे DRDO सेप्टमची. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये यांनी म्हणजे डिप्लोमा होल्डर्सनी किंवा आपल्या IT होल्डर्सनी त्याच्यामध्ये नॉन टेक जे आहे, नॉन टेकमध्ये इंग्लिश आणि मराठी याचा आपलं हे जे आहे ग्रामर आहे, पॅसेजेस आहे, त्याची प्रॅक्टिस जास्त करणे. त्याच्यामध्ये बाळासाहेब शिंदे सरांचं मी बुक सांगितलं ऑलरेडी मराठीसाठी आणि इंग्लिशसाठी सुद्धा त्यांचं आहे. अदरवाईज तुम्ही बाकीचे पण रेफर करू शकता बुक्स. इंग्लिशमध्ये ग्रामर रिलेटेड, पॅसेज रिलेटेड जास्त सॉल्व करा. आणि GK जे आहे, GKचा तुम्हाला कॉमन अभ्यास राहणार आहे. ह्या तिन्ही एक्झाममध्ये GKचं कॉमन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही आता तुम्हाला सांगतो MPSCचा जो ठोकळा म्हणून येतो तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला त्याच्यातून तुम्हाला अभ्यास करणे भाग आहे. अदरवाईज तुम्ही स्पेशल पुस्तक घेऊ शकत असाल किंवा करू शकत असाल किंवा तुम्ही अभ्यास सुरू केला असेल तर फारच चांगलं. त्याच्यामध्ये जिओग्राफी तुम्हाला महाराष्ट्र रिलेटेड करणं भाग आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला महाराष्ट्र आणि नॅशनलचे DRDOमध्ये, कारण ही सेंट्रल लेवलचं आहे. आणि जास्तीत जास्त तुम्ही हिस्ट्री जे आहे, हिस्ट्रीसुद्धा इंडिया आणि महाराष्ट्र या एक्झामसाठी तुम्हाला महाराष्ट्र करणं भाग आहे. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची जी आहे त्यासाठी महाराष्ट्र आणि बाकी मग नॅशनल लेवलचं. ठीक आहे. हे एकंदरीत त्यामध्ये एक्सपेक्टेड राहतं, पूर्ण एक्सपेक्टेड तुम्हाला ते राहू शकतं तिथे. आणि त्याच्यामध्ये बघा बाकी आपलं टेक्निकल आहे किंवा ब्रँच रिलेटेड आहे ते कॉमनच आहे. त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला पॅरलली अभ्यास सुरू असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये फक्त ITमध्ये CBT 1 आधी असल्यामुळे तुम्हाला CBT 1चं तुम्ही जसं आता पहिले तुम्ही नॉन टेकचा जर अभ्यास सुरू केला तर अभ्यास नॉन टेकचा सुरू ठेवा. नॉन टेकच्या अभ्यासामध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश कॉमन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला GK आहे आणि जनरल इंटेलिजन्समध्ये ॲप्टी रिझनिंग आहे. ॲप्टी रिझनिंग हे कुठेही कामात पडतं. त्यामुळे या चारही विषयांचा अभ्यास तुमचा चांगला असणं आवश्यक आहे. जर तुम्ही पहिली एक्झाम क्वालिफाय केली तरच तुमचं सेकंड एक्झाममध्ये नंबर लागेल, अदरवाईज तुम्ही तिथेच रिजेक्ट व्हाल. ठीक आहे. त्याच्यामुळे टेक्निकलचा अभ्यास तुम्ही नंतर केला तरी चालते, जे पर्टिक्युलरली या एक्झामला फॉलो करत आहे किंवा यावर थोडे कॉन्सन्ट्रेट करत आहे. बाकी या एक्झाममध्ये दोन्ही एक्झाममध्ये तुम्हाला पॅरलली अभ्यास करावा लागेल, कारण की हे ॲट अ टाईम एक्झाम आहे. याला काही गॅप तुम्हाला मिळणार नाही. टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल तुमचं एकाच वेळेस होणार आहे, एकाच पिरियडमध्ये होणार आहे. तुम्हाला काही वेळ मिळणार नाही किंवा गॅप मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे तो अभ्यास तुमचा कंटिन्युअस फॉलोअप, तुमचा व्यवस्थित अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यावर मी तुम्हाला एक सांगतो की साधारण दिवसातून तुमचे एक 5 ते 6 तास नॉन टेक्निकल आणि हार्डली म्हणजे कमीत कमी 3 ते 4 तास तरी, म्हणजे टोटल तुमचा 8 ते 10 तास अभ्यास होणं आवश्यक आहे. कारण ड्युरेशन जास्त नाही आहे. एक 3 ते 4 तास तुमचे टेक्निकल आणि 5 ते 6 तास किंवा 5 तास तरी नॉन टेक्निकल, कारण त्याचं वेटेज इथे बऱ्यापैकी दिलं आहे. फक्त जे टेक्निकलचं आहे, टेक्निकलचं वेटेज इथे जास्त आहे आपल्याला महाट्रान्सकोमध्ये AEमध्ये. ठीक आहे. बाकी ठिकाणी टेक्निकलचं वेटेज हे बऱ्यापैकी इथे कमी दिसतं आहे आपल्याला दोन्ही एक्झाममध्ये किंवा तिन्ही एक्झाममध्ये. ठीक आहे. तर नॉन टेकवर इथे भर द्या. महाट्रान्सको AEनी फक्त तिथे टेक्निकलवर जास्त भर. तर नॉन टेक आपले जे काही महाट्रान्सको AEचं त्यांचं बऱ्यापैकी प्रिपरेशन ऑलरेडी झालेलं असेल. त्यांना फक्त आता रिव्हिजन करणे आणि टेस्ट सिरीज सॉल्व करणे, म्हणजे महाट्रान्सको AEसाठी बोलतो आहे, टेस्ट सिरीज सॉल्व करणे आणि प्रिव्हियस पेपर सॉल्व करणे, यावर जास्तीत जास्त भर द्या. जी अपॉर्च्युनिटी आहे ही खूप चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटी आलेली आहे. कुठेच मिस करू नका. स्वतःला अभ्यासामध्ये झोकून द्या. कुठल्याच प्रकारच्या निगेटिव्ह म्हणजे गोष्टींमध्ये जाऊ नका. आणि जास्तीत जास्त तुम्ही बाकीचा वेळ तुमचं कुठे जात असेल, कुठे सोशल मीडियावर किंवा आणखी ठिकाणी तुम्ही जात असाल, मित्रांमध्ये जात असाल, कुठे डिस्कशनमध्ये जात असेल, तुमच्या ग्रुप्समध्ये डिस्कशन असतं, तिथे काही जास्त वेळ गमवू नका. जे सगळं कन्फर्म आहे आता पुढच्या काही दिवसामध्ये 2 किंवा 3 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये एक्झाम सगळं होणारच आहे. डिसेंबर जानेवारीपर्यंत एक्झाम सगळे होतीलच. परंतु स्टेप बाय स्टेप ऑक्टोबरपासून त्याचे एक्झाम सुरू होतील. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये हे चारही याचे एक्झाम अपेक्षित आहे की हे फायनलाईज होऊन जाईल डिसेंबर जानेवारीपर्यंत. जर पॉझिटिव्हली सगळं झालं तर तुमच्या पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये एखादा गव्हर्नमेंट जॉब असेल, हे मी क्लिअरली सांगू शकतो. जर तुम्ही स्वतः इतकं म्हणजे डुबून जा त्या अभ्यासामध्ये, कुठल्याच प्रकारचं काही निगेटिव्हिटी ठेवू नका, कुठल्याच प्रकारचे काहीच विचार ठेवू नका, कुठल्याच प्रकारचे काही डायलेमामध्ये फसू नका. कोणी काही डिस्कशन चालतं, कुठे काही होतं, तर ग्रुपमध्ये काही डिस्कशन चालतं, कुठेच काही पडू नका, अभ्यासात राहा. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 6 महिन्यामध्ये 6 किंवा 7-8 महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये गव्हर्नमेंट जॉब असेल. त्यासाठी तुम्ही आजच त्याचं हे बघा, तुम्ही म्हणजे तुमच्या मनातून ते सगळं आणा की मला आता गव्हर्नमेंट जॉबवर लागायचं आणि माझ्यासाठी खूप चांगली संधी आलेली आहे. व्हॉटेवर तुम्ही ITI होल्डर असाल, डिप्लोमा होल्डर असाल, BE होल्डर असाल, जे काही असाल ते. ठीक आहे.
आणि बाकी ब्रँचेस ते पण इथे ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे. जसं आता बाकी याच्यात PCMCमध्ये सुद्धा बऱ्यापैकी आहे, क्लिरिकलच्या पोस्ट वगैरे आहे. तर सगळ्यांसाठी बऱ्यापैकी चांगली संधी आलेली आहे. स्वतःला अभ्यासामध्ये झोकून द्या. तुमचे जे दिवस आजचे असतील, व्हॉटएव्हर तुमचे कसे दिवस आज असतील, तर त्याला बदलायला फक्त आता एक 6 महिने, वर्षभराचा कालावधी राहिलेला आहे. तुम्ही आता हे 3 महिने किंवा 4 महिने किंवा 2 महिने, 2-3 महिने जसे तुम्ही द्याल किंवा त्याचं तुम्ही जे काही तुम्ही कष्ट घ्याल, त्याचं तुम्हाला फळ पुढच्या 6 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये मिळणार आहे. हे लक्षात घेऊन अभ्यास होत राहा. तरी हा एक तुम्हाला एक महत्त्वाची माहिती तुम्हाला असं मला वाटलं की तुमच्याकडे तुम्हाला देणं आवश्यक आहे. आणि जे काही नॉन-टेक आणि टेक्निकलचं आहे त्याचा बॅलन्स ठेवून तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुम्हाला डायरेक्शन मिळालं असेल. या व्यतिरिक्त पुढचे अपडेट्स आपण देतच राहू. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा. आणि बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला बऱ्यापैकी माहितीपूर्वक वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.